हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक, चालक या पदासाठी सराव पेपर 50वा पाहणार आहोत आणि याच्या अगोदर आपले सराव पेपर 49 झालेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, गणित आणि मराठी व्याकरण या 3 विषयांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि याच्या अगोदरचे झालेले 49 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टने पिऊनचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस मी स्वतः काढलेल्या 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि यातले बरेचसे प्रश्न परीक्षेला सुद्धा येतील याची मला खात्री आहे. तर आणि फी फक्त 200 प्लस जीएसटी आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, द इनकम्प्लीट मॅन काय नाव आहे? द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक विजयपत सिंघानिया हे आहेत. नुकतंच यांचं निधन झालंय पहा. आणि रेमंड हा ब्रँड माहित आहे ना तुम्हाला, त्याचे हे प्रमुख होते, परंतु मुलाने संपूर्ण कंपनी वगैरे याने मुलाच्या नावावर कंपनी करून दिली आणि मग मुलाने यांना घराच्या बाहेर काढलंय. म्हणजे फार वाईट अवस्था झाली. एवढी मोठी संपत्ती असून सुद्धा किरायाच्या घरात त्यांचं निधन झालं. तर विजय सिंघानिया हे द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक आहेत. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा, भारतातील सर्वात मोठा हिऱ्याचा पैलू पाडण्याचा उद्योग डॅश डॅश येथे आहे. तर भारतातील सर्वात मोठा हिऱ्याचा पैलू पाडण्याचा उद्योग सुरत या ठिकाणी आहे पहा. सुरुवातीला हा मुंबईला होता, परंतु आता तो सुरतला शिफ्ट झालेला आहे. तिथं फार मोठं त्यांनी एक हबच तयार केलेला आहे हिरा उद्योगासाठी. सुरत हे त्याचं उत्तर आहे. भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख हे भारताचे राष्ट्रपती असतात. ती हे त्याचं उत्तर आहे. यांनाच आपण सरसेनापती असं सुद्धा म्हणतो. तर भारताचे राष्ट्रपती असतात. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? लिखित नाही असं दिलेलं आहे बरं का. आपल्या भारताचं जे संविधान आहे ना, ते पूर्णतः लिखित आहे. परंतु इंग्लंड या देशाचं जे संविधान आहे ते पूर्णतः लिखित नाही. अमेरिकेचं लिखित आहे, भारताचं लिखित आहे आणि भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून ही लिखित राज्यघटना आहे हे पण माहिती असू द्या. आणि इंग्लंडची राज्यघटना मात्र पूर्णतः लिखित नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे. तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सर्वात महत्वाची बाब कोणती आहे माहिती आहे का? तर त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण तर अलिप्ततावाद ही महत्वाची बाब आहे. म्हणजे कोणाच्या एकाच्या गटात न जाता आपण अलिप्त राहणे हे भारताचं महत्वाचं परराष्ट्र धोरण आहे. म्हणजे अमेरिकेच्या गोटात जायचं नाही, रशियाच्या गोटात जायचं नाही, तर स्वतःच एक अलिप्ततावाद स्वीकारायचा. स्पायरोगायरा डॅश डॅश शेवाळ आहे. तर स्पायरोगायरा हे जे आहे ना, हे हरित शेवाळ आहे. म्हणजे ते हिरव्या रंगाचं असतं आणि स्पायरोगायरा एक शैवाळ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. यावरही प्रश्न आलेले आहेत. स्पायरोगायरा काय आहे? तर शैवाळ आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे पहा, उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड हे आहेत. खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो पहा. लक्ष्मण गायकवाड हे उचल्या या पुस्तकाचे लेखक आहेत. आता उचल्या हे आत्मचरित्र आहे बरं का आणि ते कुणाचं आहे? लक्ष्मण गायकवाड यांचं. भटक्या जमाती जे आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, पोलिसांचे अत्याचार, परत त्यांची गरिबी, अतिशय भीषण असं जे त्यांचं वास्तव आहे ते यामध्ये मांडलेलं आहे. दया पवार यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे बलूत. दया पवार यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? बलूत. त्याच्यानंतर लक्ष्मण माने यांचं जे आत्मचरित्र आहे, कोणाचं? लक्ष्मण माने यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे उपरा. तर म्हणजे आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा कादंबरी किंवा त्यांनी लिहिलेलं महत्वाचं पुस्तक. तर उपरा आणि उचल्यामध्ये बऱ्याच जणांना फरक लक्षात येत नाही. तर उपरा कुणाचा आहे? लक्ष्मण माने यांचा आहे. आणि उचल्या कुणाचा आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांचा आहे. आणि विश्वास पाटील यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती असेल? तर ती आहे पानिपत. हरियाणामध्ये आहे पानिपत. आपलं जे पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आहे.
मराठा आणि अफगाण शासक यांच्यामध्ये अहमदशाह अब्दाली. तर त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, अहमदशाह अब्दाली विजयी झाला. तर त्याच्यावर आधारित ही पानिपत कादंबरी आहे. त्यांना पानिपतकार असं सुद्धा विश्वास पाटील यांना म्हणलं जातं. तर दया पवार यांचं प्रसिद्ध पुस्तक बलूत, लक्ष्मण माने यांचं उपरा, लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या. तर लक्ष्मण माने उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या याच्यात बरेच जण कन्फ्युजन होतात आणि विश्वास पाटील यांचं पानिपत. चला त्याच्या पुढे 8वा प्रश्न पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. कमीत कमी किती लाईक आले पाहिजे? 500 लाईक आले पाहिजे. चला त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. आता कोल्हापूर संस्थान म्हणलं की आपल्या पुढे एकच नाव येतं, राजश्री शाहू महाराज यांचं नाव येतं. तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी भरीव असं काम केलेलं आहे. आणि भारतातील पहिलं आरक्षण हे राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्येच दिलेलं आहे. त्याच्या पुढे एक सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. यांचं मूळ गाव हे आंबेजोगाई आहे बरं का. आणि नांदेड या ठिकाणी जे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, त्या विद्यापीठाला नाव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असंच म्हणतात. SRT म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर त्यांनी 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. आता यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना का केली? तर जो मराठवाडा होता, तो हैदराबादचा जो निजाम होता ना, त्याच्या राज्याअंतर्गत येत होता. मग त्याला स्वातंत्र्य मिळावं किंवा तो त्याच्यातून बाहेर पडून भारतामध्ये सामील व्हावा, यासाठी ते हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती. चला त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि पुढे ते यशस्वी पण झाले. 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा हा हैदराबाद संस्थांमधून बाहेर पडला आणि भारतामध्ये सामील झाला. म्हणून 17 सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. मंडल धरण प्रकल्प हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मंडल धरण प्रकल्प हा झारखंड या राज्यामध्ये आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टचे क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट मी स्वतः काढलेले आहेत, त्या सुद्धा दिलेल्या आहेत. आणि यातलेही प्रश्न जशास तसे तुम्हाला परीक्षेला येतील. निश्चितच फायदा होईल. फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही विकत घ्या. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जाहीर केला आहे? आता महाराष्ट्राचा पहिला पर्यटन क्षेत्र किंवा पहिला पर्यटन तालुका कोणता आहे माहिती आहे का? तर जुन्नर आहे. आता याच्यामध्ये जुन्नर कुठं आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ला आहे, लेण्याद्रीच्या लेण्या आहेत. बरेच असे ठिकाण आहेत पाहण्यासारखे, जवळ-जवळच आहेत ते. तर पहिला पर्यटन तालुका कोणता आहे? जुन्नर. पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग. समजून घ्या. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता आहे? तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका आहे. आणि महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी कोणती आहे? तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी आहे. पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. पहिला पर्यटन तालुका जुन्नर आहे, जो की पुणे जिल्ह्यामध्ये येतो. लक्षात आले? याच्यावर कसाही प्रश्न आला तर आता तुमचा जाणार नाही. पन्हाळा कुठे आहे माहिती आहे का? तर पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हे जे खुलताबाद आहे ना, खुलताबाद, हे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील तालुका आहे. आणि या ठिकाणी भद्रावती नाही, भद्रा मारुती आहे, म्हणजे झोपलेला मारुती आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर खुलताबादच्या जवळच वेरूळच्या लेण्या आहेत आणि जे 12वं ज्योतिर्लिंग आहे ते सुद्धा आहे. आणि वेंगुर्ले हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. 12वा प्रश्न आहे पहा, डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. तर रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य ह्या लोहित रक्तकणिका करत असतात.
सी हे त्याचं उत्तर आहे, लोहित रक्त कणिका. त्याच्या पुढे 13 नंबरचा प्रश्न आहे पहा. बल्लाळपूर हे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. तर मुळामध्ये हे जे बल्लाळपूर आहे ना, हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीचं खोरं प्रामुख्याने येतं? पुढे प्राणहिता नदी आहेच. पण वर्धा नदीच्या बल्लाळपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. मुळामध्ये ही जी वर्धा नदी आहे ना, या नदीच्या खोऱ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खनिजं आपल्याला आढळतात. म्हणजे वर्धा नदीचं खोरं हे खनिजांचं खोरं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वेगवेगळ्या स्वरूपाची खनिजं या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. ते पण माहिती असू द्या. वर्धा आणि वैनगंगा या नदींच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात आणि ही जी पैनगंगा नदी आहे ना, ही वर्धा नदीची उपनदी आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 14 नंबरचा प्रश्न आपण आणि या चारही विदर्भामधील नद्या आहेत बरं का आणि हे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या नद्या आहेत. या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्यांना पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. तर त्याचं उत्तर आहे ठाणे पहा. ठाणे जिल्ह्यालाच पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हणतात. त्याचं कारण आहे, की महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणं ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. तानसा, भातसा, काळू बरीचशी धरणं आहेत ज्याचा पाणी पुरवठा प्रामुख्याने एम-एम-आर-डी-ए रिजन म्हणजे मुंबई आणि त्याचं उपनगर या ठिकाणी केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यातले काही धरणं आता पालघर तालुक्यामध्ये पण गेलेत. कोणत्या वर्षी केंद्रीय दक्षता आयोग स्थापन करण्यात आला आहे? तर केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना ही 1964 मध्ये करण्यात आलेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 1964 यावर्षी दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागपूर हे या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. तर नागपूर जे आहे ना, ते मुंबई कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे. आणि नागपूर या ठिकाणी ना रेल्वेच्या संदर्भात रेल्वे रुळांचा डायमंड आहे पहा. म्हणजे मुंबई कोलकाता जाणारी एक ही रेल्वे आणि पुढे मग म्हणजे जम्मू काश्मीरहून कन्याकुमारी जाणारी एक रेल्वे असा तो म्हणजे डबल दुहेरी मार्ग आहे ना. तर हे एका ठिकाणी असा पॉइंट आहे, की हे पहा मुंबईवरून कोलकात्याला जाणारे हे 2 रूळ आणि कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर, जम्मू यांच्या दरम्यान जाणारे हे 2 रूळ असा एक डायमंड त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो नागपूरच्या जवळच आहे. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. नाग नदीच्या तीरावर आहे आणि भारताचं 0 माईल हे नागपूरला आहे. 0 माईल लक्षात ठेवा. उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे? तर उदय जी योजना आहे ना, ती ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे. हे त्याचं उत्तर आहे ऊर्जा विभाग. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? सर्वांना माहिती आहे मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली आहे. 1848 मध्ये पुण्यातील पुणे शहरातील बुधवार पेठेतील भिड्यांचा वाडा या ठिकाणी ती शाळा सुरू केलेली आहे आणि तो आत्ताचा जो दगडूशेठ गणपती आहे ना, अगदी त्याच्या ऑपोजिट म्हणजे त्याच्या समोरच तो भिड्यांचा वाडा आहे. तिथं आता महाराष्ट्र शासनामार्फत फार मोठ्या स्वरूपामध्ये स्मारक सुद्धा बांधण्यात येत आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये डॅश डॅश हा राजनीतीवर ग्रंथ लिहिलेला आहे. तर छत्रपती संभाजी महाराज यांनी ना संस्कृतमध्ये राजनीतीवर आधारित कोणता ग्रंथ लिहिलेला आहे माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे बुधभूषण आणि हा संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे आणि राजनीतीवर आधारित आहे. तर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे. त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा व्हिडिओला. कोणतेही अर्थविधेयक ज्याला आपण धनविधेयक म्हणतो, डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. तर कोणतंही धनविधेयक संसदेमध्ये प्रस्तुत करायचं असेल, तर त्याच्या आधी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते, म्हणजेच त्यांची सही घ्यावी लागते आणि धनविधेयक फक्त आणि फक्त म्हणजे धनविधेयक सर्वप्रथम कुठं मांडता येतं? तर फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच मांडता येतं सर्वप्रथम आणि लोकसभेनं मंजूर केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवता येतं. राज्यसभेला जास्तीत जास्त 14 दिवस ते धनविधेयक आपल्याकडे राखून ठेवण्याचा अधिकार आहे. 14 दिवसाच्या आत जर राज्यसभेनं त्याला मान्यता दिली नाही, तर 14 दिवस झाले की असं गृहीत धरलं जातं राज्यसभेला सुद्धा त्या विधेयकाला मान्यता आहे म्हणून. आणि हेच जर तुम्ही घटक राज्यामध्ये आलात, तर घटक राज्यामध्ये धनविधेयक सर्वप्रथम विधानसभेमध्ये मांडलं जातं आणि ते राज्यपालांच्या परवानगीनं म्हणजेच राज्यपालांच्या सहीनं
आणि विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेत जातं आणि सेम विधान परिषदेने सुद्धा 14 दिवसामध्ये त्याला मंजुरी देणं अपेक्षित आहे. जर नाही दिली तर ते मान्य आहे असं गृहीत धरलं जातं. अजूनही 10 प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, गणिताचे प्रश्न आपल्याला पाहायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचाही संपूर्ण सिलेबस वन लाइनर स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपरसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. तर दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त असं आहे आणि आगामी जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे त्यासाठी सुद्धा हे ई-बुक महत्त्वाचं आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस जी-एस-टी फी आहे. त्याच्यापुढे आता सॉरी 21 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा भगतसिंग, राजगुरू अ, व सुखदेव यांना लाहोर, सध्या पाकिस्तानमध्ये लाहोरा येथील तुरुंगात डॅश डॅश रोजी फाशी देण्यात आलेली आहे. तर कधी दिली फाशी माहित आहे का? तर 23 मार्च 1931 या दिवशी त्यांना फाशी देण्यात आलेली आहे लाहोर तुरुंगामध्ये आणि सँडर्सचा खून केला म्हणून त्यांना ती फाशी देण्यात आलेली आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे 23 मार्च 1931. त्याच्यापुढे आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड नावाचा आजार होतो. कोणता आजार होतो? गलगंड नावाचा आजार होतो. त्याच्यापुढे आता 23 नंबरचा आपण प्रश्न आणि हे जे बाकीचे आजार आहेत स्कर्वी, स्कर्वी हा क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, हिरड्यामधनं रक्त येतं. रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि ॲनिमिया हा लोहाच्या अभावामुळे होतो. कशाच्या? लोहाच्या अभावामुळे होतो आणि ॲनिमियालाच आपण रक्तक्षय असं सुद्धा म्हणतो आणि हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. रसायनांचा राजा कोणत्या घटकास म्हणतात? आता रसायनांचा जो राजा आहे ना, त्याला सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनांचा राजा असं म्हटलं जातं. त्याला H2SO4 असं त्याचं रासायनिक सूत्र आहे, हे पण माहिती असू द्या. H2SO4 हे सल्फ्युरिक ॲसिडचं रासायनिक सूत्र आहे. सायट्रिक ॲसिड कशामध्ये असतं? तर लिंबूवर्गीय फळांमध्ये असतं. मानवी मेंदूचे वजन डॅश डॅश ग्रॅम दरम्यान असते. तर मानवी मेंदूचं जे वजन आहे ना, ते 1300 ते 1400 ग्रॅमच्या दरम्यान असते. ए हे त्याचं उत्तर आहे 1300 ते 1400 ग्रॅम. देशातील पहिले द्विस्तरीय पंचायत राज कोणत्या राज्यात अंमलात आले? तर देशातील म्हणजेच आपल्या भारतातील पहिलं द्विस्तरीय पंचायत राज कोणतं पंचायत राज? द्विस्तरीय पंचायत राज हे कर्नाटक या राज्यामध्ये अस्तित्वात आलं. कोणत्या राज्यामध्ये? सर्वप्रथम कर्नाटक या राज्यामध्ये द्विस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आलं आणि द्विस्तरीय पंचायत राज म्हणजे काय माहिती आहे का? तर तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत पंचायत समिती अस्तित्वातच नसते. सॉरी. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत याला द्विस्तरीय पंचायत राज असं म्हटलं जातं. तर लक्षात आलंय द्विस्तरीय पंचायत राज म्हणजे काय? जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद आणि ग्राम स्तरावर ग्रामपंचायत याला द्विस्तरीय पंचायत राज म्हणतात. तालुका स्तरावरील पंचायत समिती या ठिकाणी अस्तित्वात नसते आणि महाराष्ट्रामधील पंचायत राजचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे? आता महाप्राण व्यंजन कोणतं आहे माहिती आहे का? हे महाप्राण व्यंजन आहे आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना पोटातील पोटातील हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते त्यालाच महाप्राण व्यंजन असं म्हणतो आपण. त्याच्या पुढे पाहता मराठीचा प्रश्न होता बरं का हा. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्याला काय म्हणतो आपण? अनुनासिक असं म्हणतो. अनुनासिक 2 आहेत. एक आहे आणि दुसरं आहे आहा. असे 2 काय आहेत? अनुनासिक आहेत. तर ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांनाच आपण काय म्हणतो? म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. आणि हा म्हणण्यापेक्षा अनुसार आणि विसर्ग हे 2 अनुनासिक आहेत. चला त्याच्या पुढे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 28 नंबरचा प्रश्न आहे. परत मराठीचाच प्रश्न आहे. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो ना, त्यांनाच आपण स्वर असं म्हणत असतो आणि स्वर एकूण किती आहेत? 14 आहेत. पूर्वी 12 होते, पण आता कोणते आहेत? 14 आहेत. ॲ आणि अ हे जे 2 इंग्रजी भाषेमध्ये कोणकोणते? ॲ आणि
हे जे 2 इंग्रजी भाषेमधील स्वर आहेत ना, ते आता मराठी भाषेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणून स्वरांची संख्या किती झालेली आहे? 14 झालेली आहे. चला आता गणिताचे प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. दर साल, दर शेकडा 10 दराने ₹1000 चे किती वर्षात सरळ व्याज ₹200 होईल? आता सरळ व्याज बरोबर म्हणजे 200 बरोबर मुद्दल आहे 1000 गुणिले 10 मुदत आपल्याला काढायची आहे. किती वर्षात म्हणजे मुदत भागिले 100. मग आता हा 0, हा 0 कटला, हा 0, हा 0 कटला. आता 100 गुणिले तिकडून भागिले होतील. 200 भागिले 100 केलं तर उत्तर काय येते? 200 वर्षे. म्हणजे मुदत बरोबर 200 भागिले 100 केलं तर 200 सॉरी 200 2 वर्षे. मी 200 बोललो चुकून. तर किती वर्षामध्ये सरळ व्याज ₹200 होईल? तर 2 वर्षांमध्ये होईल. किती वर्षांमध्ये? 2 वर्षांमध्ये होईल. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यापुढे आता 30वा प्रश्न आपण पाहूया. जर 4 माणसे 20 दिवसात ₹3600 कमवतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? काय दिलंय आपल्याला? 4 माणसे 20 दिवसात ₹3600 कमवतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? सर्वात आधी हे जे 4 माणसं आहेत ना, त्यांचं एका दिवसाचं कमाई आपण काढूयात. मग 4 माणसांची एका दिवसाची कमाई काढण्यासाठी 3600 भागिले 20 आपल्याला करावं लागेल. 0-0 कटला. त्याच्यानंतर इथं म्हणजे 18 दोन्ही 36 वरचा आहे 0. 20 माणसांची एका दिवसाची कमाई किती आहे? ₹180 आहे. मग 20 माणसांची एका दिवसाची कमाई ₹180 आहे. तर 4 एका माणसाची कमाई किती झाली असं आपल्याला करावं लागेल या ठिकाणी. काय म्हणत आहे मी? 20 परत एकदा सांगतो. 1 मिनिट माझं 4 माणसांची एका दिवसाची कमाई 180 बोलण्यात काहीतरी चूक झाली. परत एकदा सांगतो. 4 माणसे 20 दिवसात ₹3600 कमवतात. तर 4 माणसांची एका दिवसाची कमाई 3600 भागिले 20 बरोबर 180 झालं. मग एका माणसाची एका दिवसाची कमाई किती झाली? तर 180 भागिले 4 करा. 4 चोक 16. 18 मधून 16 गेले, राहिले 2 20 झाले. 4 पंचे 20. म्हणजे एका माणसाची एका दिवसाची कमाई झाली 45. मग आता 10 माणसे 20 दिवसात किती कमवतील? मग हे जे 10 माणसं आहेत ना, एका माणसाची जर एका दिवसाची कमाई ₹45 असेल, तर 10 माणसांची एका दिवसाची कमाई किती असेल? 45 गुणिले 10 ते झालं 450. म्हणजे 10 माणसांची एका दिवसाची कमाई 450 आहे. तर 20 दिवसांची कमाई किती असेल? तर 450 गुणिले 20 करा. 45 गुणिले 2 केलं तर ते आलं 90 आणि त्या 90 वर हा 0 आणि हा 0 देऊन टाका आणि उत्तर किती आलेलं आहे? 9000 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे रे? ए हे त्याचं उत्तर आहे. समजलंय कसं सोडवलंय? स्टेप बाय स्टेप आणि अतिशय सोप्या पद्धतीनं कोणताही फॉर्म्युला न वापरता आपण याचं उत्तर काढलेलं आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत आणि याची फी फक्त 500 प्लस जीएसटी आहे. पण ₹500 कोर्सवर ₹400 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.